मागच्या 2-3 दिवसात तुम्ही एक बातमी ऐकली असेल की सत्ताधाऱ्यांनी संसदेत एक बिल आणलं, महिला आरक्षण बिल, आणि 2/3 आमदारांचं मतदान न मिळाल्यामुळं ते बिल संसदेत नामंजूर झालं। त्यानंतर अनेक सत्ताधारी लोक स्वतःच्या डोळ्यातून अश्रू आणताय आणि विरोधातील जे काही खासदार आहेत त्यांनी या बिलाच्या बाजूने मतदान न केल्यामुळं त्या ठिकाणी विरोधातील खासदारांनी कुठेतरी महिलांवर अन्याय केलाय अशा प्रकारचा एक खोटा नरेटिव्ह सर्वसामान्य लोकांमध्ये त्या ठिकाणी पेरण्याचं काम करताय। पण जर तुम्ही या संपूर्ण बिलाचा चांगला अभ्यास केला तर याची संपूर्ण वास्तविकता काही वेगळीच आहे। खरं तर या देशातील विरोधी पक्षानं कधीच महिला आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या या बिलाचा विरोध केला नाही। हे बिल 2023 मध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी मंजुरी झालेलं आहे, ज्यामध्ये महिलांना खासदारकीच्या किंवा आमदारकीच्या 33% जागा आरक्षित कराव्यात यासाठी त्या ठिकाणी या देशातील विरोधी पक्षानं त्या बिलाच्या बाजूनच मतदान केलेलं आहे। पण सध्या भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी महिला आरक्षण बिलाच्या नावाखाली एक दुसरंच बिल मंजूर करून घेण्याच्या तयारीत होते आणि तो देशासोबत झालेला एक खूप मोठा धोकाही असू शकला असता। आता हे बिल तुम्ही समजून घ्या, जर 2/3 मतदान या बिलाच्या बाजूनं पडलं असतं तर महिला आरक्षणाच्या बिलासोबतच अजून एक बिल पास होणार होतं, ज्याचं नाव होतं डिलिमिटेशन बिल, ज्याला मराठीत सांगायचं झालं तर मतदारसंघ पुनर्रचना बिल। सध्या देशामध्ये खासदारकीच्या किंवा लोकसभेत 543 जागा आहेत। भारतीय जनता पार्टीला आणि सत्ताधाऱ्यांना 543च्या जागी त्या जागा 850 करायच्यात आणि त्या जागा 850 करायच्या कशाच्या आधारावर तर लोकसंख्येच्या आधारावर। जर तुम्ही आपल्या देशाच्या नकाशाचा बारीकीने अभ्यास केला तर आपल्या देशामध्ये जे काही उत्तरेतील किंवा मध्य भागातील जे काही राज्य आहेत, ज्यामध्ये तुम्ही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान हे जे काही राज्य आहेत, या राज्यांच्या लोकसंख्येचा अभ्यास केला तर मागच्या 50 वर्षात या सगळ्या राज्यांची लोकसंख्या जवळजवळ दुपटीने वाढलेली आहे। पण जर तुम्ही साऊथ दक्षिण भागातील जे काही राज्य आहेत, त्या ठिकाणी आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, तमिळनाडू असेल, या राज्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर या राज्यांची लोकसंख्या त्या ठिकाणी जेवढी आहे तेवढीच आहे किंवा 10-20% वाढलेली आहे। म्हणजे उत्तरेतील राज्यांची लोकसंख्या खूप फास्ट वाढलेली आहे आणि दक्षिण भागातील लोकांनी शिक्षणावर आणि लोकसंख्या नियंत्रणावर काम केल्यामुळे त्यांची लोकसंख्या अजूनही खूप कमी आहे। त्यामुळे जर लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवल्या गेल्या तर ह्या ज्या काही वाढणाऱ्या जागा आहेत, 543च्या जागी हे जे काही 850 करतायत, ह्या वाढलेल्या संपूर्ण जागा मिळतील कुणाला तर उत्तरेतील राज्यांना, आणि त्यामुळं लोकसभेत उत्तरेतील राज्यांचा जो काही प्रभाव आहे तो खूप जास्त होईल आणि दक्षिण भागातील जे काही राज्य आहेत त्यांचा प्रभाव खूप कमी होईल आणि त्यामुळं देशातील जे काही राज्य आहेत त्यांच्यामध्ये एक खूप मोठी असमानता तयार होईल, जे देशाच्या एकजुटीच्या दृष्टीनं खूप धोकादायक आहे। आणि जर असं काही झालं तर भविष्यात जो काही पंतप्रधान आहे तो कोण होणार हे ठरवणार कोण तर फक्त उत्तरेतील राज्य। कारण जसं आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तुम्ही तर असा जर डिलिमिटेशन किंवा मतदारसंघ पुनर्रचना कायदा आला तर आपल्या महाराष्ट्रात ज्या काही जागा आहेत त्या जागा त्या ठिकाणी दुपटीनेही वाढू शकतात। उत्तर प्रदेशमध्ये तसंच होईल, 80च्या जागी 120-130 जागा होतील आणि त्यामुळे हे 4-5 राज्यच ठरवतील की कोण देशाचा पंतप्रधान होणार आणि त्यामुळे दक्षिण भागातील सगळ्या खासदारांनी या बिलाचा विरोध केला। आता यामध्ये एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की भारतीय जनता पार्टीला हे का करायचं आहे, त्यांना हे यासाठी करायचं आहे की जे काही दक्षिण भागातील राज्य आहेत ते कधीच भारतीय जनता पार्टीला मतदान करत नाहीत आणि उत्तर भागातील जे काही राज्य आहेत तिथं भारतीय जनता पार्टींची खूप मोठी पकड आहे आणि त्यामुळं त्यांना स्वतःची जिथं पकड आहे तिथं स्वतःला अजून मजबूत करायचे, अजून ज्या ठिकाणी लोकसभेच्या जागा वाढवायच्या। त्यामुळं दक्षिण भागातील लोकांनी मतदान जरी केलं नाही तरी सत्तेवर कुठलाही प्रभाव पडणार नाही। दुसरी गोष्ट, हे जे काही बिल आहे महिला आरक्षण बिल, जे खोटा नरेटिव्ह लोकांसमोर ठेवला जातोय, हे बिल 2023 मध्ये संसदेमध्ये ऑलरेडी पारित झालेलं आहे। या बिलाचं नाव तेव्हा नारी शक्ती वंदन अधिनियम या नावानं हे बिल पास झालेलं आहे। विरोधी पक्षानेही त्या बिलाच्या बाजूनं मतदान केलेलं आहे, पण सरकारनं त्यामध्ये तेव्हाच 2 अजून भाग टाकले होते की हे बिल तेव्हाच पास होईल जेव्हा 2026 नुसार परत जनगणना होईल, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार नाही तर 2026च्या जनगणनेनुसार, आणि त्यामुळं त्या ठिकाणी हे बिल थांबवलं गेलं। आणि दुसरी गोष्ट, त्यांनी असंही टाकलं होतं की महिला आरक्षणाचं बिल तेव्हाच पारित होईल जेव्हा डिलिमिटेशन, जे मतदारसंघ पुनर्रचनेचं बिल आहे ते पारित होईल। आणि या 2 गोष्टींमुळं महिलांचं आरक्षण त्या ठिकाणी 2024लाही मिळू शकलं नाही आणि कदाचित ते 2029लाही मिळणार नाही। त्यामुळे विरोधी पक्षांचं म्हणणं हेच आहे की सध्या ज्या 543 जागा आहे या जागेंवर तुम्ही महिलांना 33% आरक्षण द्या, आमचा कुठलाही विरोध नाही, पण 850 जागा आम्ही लोकसंख्येच्या आधारावर करू देणार नाही, कारण त्यामुळे दक्षिण भागातील राज्यांवर अन्याय होईल,
जी वास्तविकता आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला नेमकं असलेल्या 543 जागांमध्ये 33% जागा महिलांना देण्यास कुठला प्रॉब्लेम आहे किंवा कुठला अडथळा आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं हे जे काही संपूर्ण प्रकरण आपण ऐकताय मागच्या 2 दिवसात, की अनेक भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते आहेत ते खोट्या प्रकारे डोळ्यातून अश्रू आणताय की महिलांवर अन्याय झाला, त्यांचे जे काही अंधभक्त आहेत ते ज्या प्रकारे रडताय, हा एक खोटा नरेटिव्ह आहे. याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. या देशातील कुठल्याही नेत्यानं महिला आरक्षण बिलाचा विरोध केला नाही. विरोध आहे तो डिलिमिटेशन बिलावर. ज्या काही जागा वाढवून 543 जागी 850 करायच्या आणि त्याही लोकसंख्येच्या आधारावर. त्यामुळे देशात असमानता निर्माण होऊ शकते आणि भविष्यात देशाच्या एकतेसाठी मोठा प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होऊ शकतो. हे संपूर्ण प्रकरण आहे. पण दुर्भाग्य वाटतं की या देशाचे पंतप्रधान अशा खोट्या प्रकारचं एका बिलानंतर रात्री एक पत्रकार परिषद घेतात. पत्रकार परिषद नाही, माफ करा, एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतात आणि देशाला संबोधित करतात की महिलांवर या देशामध्ये अन्याय झाला आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतो. पण जेव्हा याच देशातील महिला काही दिवसांपूर्वी कुस्ती खेळणाऱ्या महिला न्यायाची भीक मागत होत्या, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी कुठलीही पत्रकार परिषद घेता आली नाही. याच देशातील मणिपूरमध्ये महिलांचे कपडे फाडले गेले, तेव्हाही या देशाच्या पंतप्रधानांना कुठलीही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊ वाटली नाही. आणि आता जेव्हा एक असं बिल जे महिलांच्या नावाचं आहे पण त्याच्यामागे काहीतरी वेगळाच खेळ होतोय, असं बिल जेव्हा नामंजूर झालं, तेव्हा त्याच्या आधारावर ही लोक निवडणूकमध्ये आता लोकांना मतदान मागतील. त्यामुळं खूप मोठं दुर्दैव आहे. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन आणि माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.